मित्रांनो, मनी व त्यांचे अर्थ हमखास आपण ज्या भागाला दुर्लक्ष करतो आणि त्याच्यावर परीक्षेत प्रश्न आहेत, म्हणून आपण या लेक्चरमध्ये कमी टायमामध्ये जास्त प्रश्न सॉल्व मनी आणि त्यांचे फक्त अर्थ पाहणार. ठीक आहे, मग अशा मनी घेतल्यात मित्रांनो ज्या हमखास परीक्षेला पडण्याचे चान्सेस असतात. आणि आपण बघा तुम्ही समानार्थी, विरुद्धार्थी, मनी याच्यावर आपलं दुर्लक्षच आहे, कोणाचाच अभ्यास नाही त्याच्यावर. आपण त्याच्यामुळं वाचल्यावर लक्षात राहत नाही, पण व्हिडिओ बनवला, तुम्हाला बोललो, 100% लक्षात राहते. आपण बघा ना, एखादी गोष्ट सांगितली आपल्या पटकन लक्षात राहते. म्हणून या लेक्चरमध्ये मित्रांनो आपल्याला स्पेशली मनी आणि या मनीचे काय बघायचे तर अर्थ पाहायचे. ठीक आहे, बघूया पहिली मन कोणती येतं. 100% फायदा होणार मित्रांनो. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही. ठीक आहे, मग या मनीचा अर्थ काय होतंय तर रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. ठीक आहे, रक्ताचे नाते तोडू म्हणता तुटत नाही. लक्षात घ्या, आपण जर अशी पाण्यामध्ये काठी मारली, जितक्या पुरती तितकी बुडती, पण असं पाणी डायरेक्ट बाजूला होतंय का? नाही, वर काडी पाठी की लगेच सेम होते. मग रक्ताच्या नात्याचं तसंच आहे मित्रांनो. जे रक्ताचे नाते आहेत, जे आपले नाते आहेत, वाईट पण येणार. 100% नातं म्हणलं का त्यात वाईट पण येतच असते, कारण आपल्याला एकमेकाकडून अपेक्षा असतात, अपेक्षा पूर्ण होत नाहीत. मग अपेक्षा पूर्ण नाही झाल्या की माणूस नाराज होतंय. पण एवढं 100% सांगतो, जिथं बी आपले नाते येतं तुटत नाहीत मित्रांनो. रक्ताचे नाते तोडल्यानं तुटत नाहीत म्हणतात. जसं नाते किती बोला एकमेकाविषयी तुम्ही, पण लास्टला त्याची मायाची ती आपल्याला. आणि म्हणून मित्रांनो नाते जपावंच लागणार आहेत आपल्याला, कारण नाते बघा तुम्ही, आपल्याला आपण काय करून दाखवलोत किंवा काही करणं, हे सगळ्या गोष्टी आपल्याला कोणीतरी जेच करायला म्हणून चालू आहे. ठीक आहे, आणि म्हणून मित्रांनो रक्ताचे नाते तुटल्यानं तुटतच नसतात. तुम्ही किती रुसा फुगा, माझं तर वैयक्तिक म्हणणं आहे, नातं म्हणलं की नाराजी यावंच लागते. नाराजी येतीच, कारण अपेक्षा असतात. पण या काही काळामध्ये मित्रांनो मी कोणाकडून काय अपेक्षा ठेवली नाही. मी लय खुश आहे सध्या. आता ज्या वेळेस तुम्हाला काहीतरी मागायचंय, कोणाला काहीतरी अपेक्षा आहे, त्यावेळेस 100% अपेक्षा पूर्ण होत नाही. आणि अपेक्षा पूर्ण नाही झाली की माणूस निराश होते. म्हणून बिलकुल मित्रांनो अपेक्षा कोणाकडून ठेवायची नाही. स्वाभिमानानं जगायला शिकायचं. कोणाला सुई मागायची नाही, होईल तितकं. घरी भुरकीन भाकर असली तर तीच खाची, पण आपली स्वाभिमानानं. ठीक आहे, बाकीच्याचा बंगला असून कामाचं नाही. आपली झोपडी खरी, आपल्या झोपडीमध्ये आपण दचदच भाकर खातो, पण बाकीच्या एखाद्याचा बंगला आहे त्याच्या इथं जेवून बघा तुम्ही, कसं उचल्यावानी वाटते माणसाला. म्हणून रक्ताची नाती तुटल्यानं तुटत नाहीत म्हणतात. ठीक आहे, मग काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही, 100% खरे. मग रक्ताची नाते तोडू म्हणल्यानं तुटत नाही. ठीक आहे, कडू कारले. कडू कारले मी फक्त हायलाइट कशाला करलो, मेन गोष्टीला. तुपात तळले, साखरेत तळले. ठीक आहे, तरीही कडू ते कडूच, कडू ते कडूच म्हणून. बघा, कडू कारलं तुपात तळा, साखरेत तळा, तरी ते कडू ते कडूच. मग त्याचा अर्थ काय होता या मनीचा? कितीही प्रयत्न केला तरीही माणसाचा मूळ स्वभाव बदलत नाही. तुम्ही किती प्रयत्न करा, एखाद्यापाशी गीता वाचा, अख्खा सगळं त्याला सांगा, दुसऱ्या दिवशी सेम जे वागायचे तेच वागते. तुमच्या आतूनच गोष्टी लागतात. कधी कधी माणसं जे आतून हुशार आहेत, जे खरेच हुशार आहेत ते वेगळेच, पण तुम्हाला सांगू सांगू हुशार करणं म्हणजे मग तुम्ही फक्त सांग कामी व्हाले. ठीक आहे, थोडक्यात काय बघा ना, तुम्ही कडू कारलं तुम्ही तुपात तळा, कशात बी तळा, साखरेत तळा, त्याचा मूळ स्वभाव जात नाही. कडू ते कडूच. आणि चांगले माणसं ते चांगलेच. चांगल्या माणसाची एक खासियत अजून सांगतो. चांगले माणसं मित्रांनो त्याच्यावर किती जुलूम होऊ द्या, त्याचा चांगलापणा सोडित नाही. त्याला ते कुठेतरी पटतच नाही. कितीतरी असे भरपूर लोक आहेत जे स्वतःला संपिलं, पण त्याच्यानं कोणाचं वाईट करणं झालं नाही. म्हणून तर चांगले माणसं खरंच ग्रेट असतात, आणि चांगल्या माणसावरच दुनिया चालली मित्रांनो. ठीक आहे, आणि म्हणून मनी पाडत आपण त्याचे अर्थ पाहिलो. ठीक आहे, कुडी तशी पुडी. कुडी तशी पुडी आणि म्हणते मन पूर्ण करा. त्याचा अर्थ सांगा. देहाप्रमाणे आहार असतो, जसा देह तसा आहार. ठीक आहे,
माणूस लय तगडा असला, आहार बी मोठा असते. ठीक आहे. मग आपण काय केलंय, हमखासेच्या परीक्षेत प्रश्न आहेत, याला अनुसरून एके दिवशी सहज विचार केला, मनीवर किंवा समानार्थी विरुद्धार्थीच्या खरंच प्रश्न नाहीत, म्हणून म्हणलं आपण ते कार्य करावं. जे कार्य चांगलं आहे आपल्याच्यानं जितकं चांगलं करणं होईल तितकं आपण करणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. बाकीचं देव तर सगळ्याला बघायलाच. ठीक आहे. देहाप्रमाणे काय असतो, आहार असतो. कधी तुपाशी तर कधी उपाशी, जिंदगीची रीत आहे मित्रांनो. कधी तुपाशी तर कधी काय उपाशी म्हणते. संसारिक स्थिती नेहमी सारखीच राहत नाही. ठीक आहे. त्यात कधी संपन्नता येते तर कधी विपन्नावस्था येते मित्रांनो. म्हणतात ना, गरिबी आली तर लाजू नये आणि श्रीमंती आली तर माजू नये. फक्त एकच गोष्ट करायची, आपण माणूस बनायचा प्रयत्न करायचा मित्रांनो. माणूस श्रीमंत झाल्याशिवाय राहत नाही. नुसता श्रीमंतच होत नाही तर त्याच्या प्रतिष्ठेनं सुद्धा मोठा होते. माणूस बनायचं पहिले आपण. माणसाचे विचार, कधी पण आपल्या विचारावर आपली किंमत आहे मित्रांनो. ठीक आहे. गरिबी आल्यावर काही जणांना खूप वाईट वाटतंय, काही जणांना श्रीमंत आल्यावर माजतात, तर त्याविषयी आपण करायचा नाही. आपण एक वे धरून चालायचा. आपण मोठे बी झालो तरी जमीन येऊ आणि लहान असलो तरी जमीन येऊ, कार्यक्रम एकदम व्यवस्थित चालतंय. कारण खूप लोक मी म्हणणारे काहीच राहिले नाही एक दिवस. कारण मित्रांनो, आपल्या हातात काहीही नाही. म्हणून फक्त कधी बी घमंडमध्ये राहणं किंवा मीच मोठा म्हणणं, ह्या गोष्टी एकदम म्हणजे एकदम विषय वेगळा आहे. राजाचा रंक कधी होईल त्याचा भरोसा नाही. म्हणून मित्रांनो, गरिबी आली तर लाजायचं नाही, श्रीमंती आली तर माजायचं नाही. आपला एक संयम असला पाहिजे, त्यानं आपण चाललो पाहिजे. कोणी आपल्याला दुश्मनानं बी खराब म्हणावं, पण त्यानं मनातून म्हणावं हे माणूस ग्रेटच आहे, ते माणूस खरा. दुश्मन चांगले म्हणणारच नाही तुम्हाला, आणि माणूस चांगला म्हणलं की दुश्मन 100%. कारण तुम्ही चांगलं वागायले पुढच्याला खपतच, बेकारच असते ती. ठीक आहे. म्हणून मित्रांनो, श्रीमंती आली तर आपण माजायचं नाही आणि गरिबी आली तर लाजायचं नाही. ठीक आहे. तेच आहे, कधी तुपाशी तर कधी उपाशी, जिंदगीची रीतच आहे. ठीक आहे. कभी गम कभी खुशी. कावळा बसायला आणि फांदी तुटायला, कावळा बसायला आणि फांदी तुटायला म्हणून. ठीक आहे. परस्परांशी कारण संबंध नसताना, बघा, कारण संबंध नसताना योगायोगाने दोन गोष्टी एकाच वेळी घडणे. ठीक आहे. बघा मित्रांनो, या म्हणीचा अर्थ आहे ते, एखाद्या वेळेस आपण म्हणणं सगळंच होणं, आपल्याला माहित बी नसते होईल म्हणून, तू लागतोस, लागलं बी म्हणजे म्हणणं आणि संगच होणं. मग काय, कावळा बसणं फांदी तुटणं संगच होणं, त्याचा अर्थ हा आहे. ठीक आहे. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. ठीक आहे. कितीही प्रयत्न केले तरी काहीचा मूळ स्वभाव बदलत नाही. कुत्र्याचं शेपूट तुम्ही नळीत घाला, 50 दिवस नळी ठेवा, काढून ठेवा, पुन्हा वाकडं होते ते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे मित्रांनो, अगोदरच बोललो मी की काही लोकांचा स्वभाव ते बदलितच नाहीत. मूळ स्वभाव लयच मानसिकता काही लोकांची संपलेली मित्रांनो. आपण चांगले लोक जे बी आहेत, कोणी बी असतील, ते विचार बी करू शकत नाही. मग अजूनही बघा, तुम्ही चांगला माणूस म्हणलं की राजकारणापासून लांब राहते, नको म्हणते बाबा राजकारणात जायचं नाही. आणि चांगले लोक कधीच राजकारणात आले नाही, आणि आले की मग ते बुगाच वाजितात. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी वाकडे ते वाकडेच. आपला मेन पर्पज काय आहे की आपण स्पर्धा परीक्षेच्या मार्गदर्शनाखाली चालायचं. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, एका वेळेस तुम्हाला एकच प्रश्न येऊन उत्तर भेटाव तरी काम झालं. ठीक आहे. आणि आपण तुम्हाला आताही सांगायलो, गप्पा छप्पा मारीतच आपला क्लास असते. दुसरा विषय असा आहे, मनी, अर्थ, समानार्थी, विरुद्धार्थी, याचा आपण एक भंडार करून टाकणार आहे. ज्याला एक दिवस असा येईल, ज्याला वाटत नाही ना मला मनी बघायच्या, ते डायरेक्ट आपलं चॅनल खरोडे सर मराठी व्याकरण चॅनल काढणार, तिथे शोधत बसणार, ऐकत बसणार. म्हणजे पुस्तक इथं संपून टाकणार आहे. ठीक आहे. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणाकडे. कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणाकडे. ठीक आहे. रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. बघा,
रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे हा या म्हणीचा अर्थ आहे. मित्रांनो, कुंपणाने शेत खाल्ले तर दाद न्यावी कुणाकडे, याचा ह्या म्हणीचा अर्थ काय आहे? तर रखवालदारानेच विश्वासघात करून चोरी करणे. जे रखवालदार आहे त्यानं चोरी केल्यावर काय, ज्याच्यावर तुम्ही विश्वास टाकून अख्खं घर सोडून जाता ते चोर निघाल्यावर करता काय, असा त्याचा अर्थ आहे. ठीक आहे. कोल्हा काकडीला राजी, कोल्हा काकडीला राजी. ठीक आहे. क्षुद्र माणसे, सगळ्यात खरी गोष्ट आहे मित्रांनो, क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनाही खुश होतात. ठीक आहे. जे माणसं म्हणजे थोडक्यात काय स्वार्थी आहेत किंवा संपलेले आहेत, ते थोड्या स्वार्थासाठी सुद्धा बदलतात. ठीक आहे. किंवा तुम्हाला जसं एखाद्याने सांगितलं वाईट गोष्ट, ऐकायला भारी वाटते. मग क्षुद्र माणसे क्षुद्र गोष्टींनी खुश होतात. मित्रांनो, एक गोष्ट करायची, एक अनुभव सांगतो मला. कोणी जर म्हणत तुम्हाला काय फुकट देतो, मग तुलाच राहू दे. या जगामध्ये कोणी कोणाला फुकट द्यायला रिकामं नाही मित्रांनो. काही कोणत्या भरपूर स्कीमा असतात, काही असतंय, मग तू अगोदर इतके भर, मग तुला तितके देते, ती स्कीम तुलाच राहू दे, तुला मग काही संबंध नाही. किंवा लयच म्हणत असलं तर म्हणायचं तू भर आणि आल्या त्यातली तुला घे, काही मला ती त्याला द्यायची असली तर. मला एक गोष्ट कळाली मित्रांनो, आपण काय करायचं, लालची पडायचं नाही कधी. पहिले तर माणूस बनला माणूस की लालची पडत नाही. कोणाचं काही नको बाबा, माझं तुला घे बाबा, काय द्यायचं असले 4-5 रुपये, काय 10 लागतील 20 लागतील, पण कोणाचं काय आपण बिलकुल कोणाचं काय अपेक्षा ठेवायची नाही. कारण या काळामध्ये मित्रांनो, कोणी सुई दिली तो उपकार समजायले, बाकी तर लांबच राहिलं. त्याच्यामुळे कोणाचं होईन तितोर देवानं वेळ आणू नये की कोणाला काही मागायची. ठीक आहे. आणि म्हणून होईन तितकं आपण काय करायचं, आपण कोणाला काही मागायचं ही वेळच आणायची, आपण देणारी हो, घेणारी नको. आणि कधी बी घेणारापेक्षा देणारा श्रेष्ठच असते. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, ही गोष्ट 100% निरा संपलेले लोक एकूण एकाला भेटतेच चांगल्याचा नासोडा करून टाकते. आणि त्याला काही घेणं देणं नसते, त्याला एकच बघायचं असते, फक्त नास, बाकी त्याला काही घेणं देणं नसते. ठीक आहे. शकुनीनं एवढं महाभारत घडवलं, तेच त्यानं जर कामाला गोष्टी लावल्या असत्या त्याच्या इतका ज्ञानी बी कोणी नव्हता. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, हे संपलेले लोक, त्याला भारी वाटते संपलेले लोक, त्याच्या गप्पा दुसऱ्याच असतात, याचं असं झालं त्याचं तसं झालं. चांगल्या माणसाचं कामच असतं आपलं आपलं काम. ठीक आहे. कोरड्या बरोबर ओलेही जळते. बाप्पा, कोरड्या बरोबर ओलेही जळते. ठीक आहे. निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. एखाद्या वेळेस काय होतंय, एखाद्याची चुकत नसती पण तरी त्याला सजा भेटते, कारण तो चुकीच्या माणसासंग आहे. मग आपली अवकात, आपण कोण्या माणसासोबत राहतो, कोणत्या लोकांसोबत उठतो बसतो याच्यानुसार ठरते. म्हणून संगत चांगल्याची असावं. साधू संतांनी सुद्धा सांगितलेलं आहे की संगतच आपल्याला ठरू शकते. तुम्ही चुकीचे मित्र करा, तुम्हाला पहिला पण म्हणते शिवी देऊनच असते त्याचा. म्हणून संगत ही चांगल्याची असावं. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, कोरड्या बरोबर ओलेही जळते, निरपराध्याची अपराध्यासोबत गणना करणे. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. कोंबडे झाकले म्हणून तांबडे फुटायचे राहत नाही. निश्चित घडणारी घटना कोणाच्याही प्रयत्नाने टाळता येत नाही. निश्चित घडणारी घटना, जी गोष्ट होणार आहे का ती होणारच आहे, तुम्ही काही बी करा. कारण जी गोष्ट होणार आहे तिला आम्ही काही करू शकत नाही. आम्ही एकच गोष्ट करू शकतो मित्रांनो, प्रयत्न. फक्त प्रयत्न करीत राहायचं, बाकीचं होईल मग काय. पण प्रयत्न आपल्याला अपेक्षा आहे नाही अशातला भाग नाही, पण आपण काय करतो, प्रयत्न कमी ना अपेक्षा जास्त, आपण फक्त प्रयत्नच करीत राहायचं, मग 100% होणारच आहे प्रयत्न केल्यावर. पण प्रयत्न करून बी नाही झालं, देवाची इच्छा, लय लोड घ्यायचा नाही. ठीक आहे. पण प्रयत्न करणं आपलं काम आहे. भविष्यात मित्रांनो कोणती गोष्ट एखादी पाहिजे, एवढ्या टोकाचे प्रयत्न करा की नंतर असं वाटायला नको की मी एवढा प्रयत्न केला असता ही गोष्ट झाली असती. पण एकदा प्रयत्न करून बी जर ती गोष्ट होत नसेल तर मग शेवटी नशीब समजायचं, देवावर सोडायचं. त्याच गोष्टीत काय सगळं जग आहे अशातलाही काय भाग नाही, सोडून द्यायचं आणि पुढे चालायचं. पहिली गोष्ट तर सोडायला शिकावं लागते. जे बी लोक मोठे आहेत त्यानं काहीतरी त्याग केलाय, त्याचं काहीतरी सुटलंय, मगच मोठे झालेत. कारण जोपर्यंत तुमच्यापासून काही सुटत नाही तोपर्यंत तुमची
चेतना, जी आतून जे तुमचा राग आहे, आतून जी तुमची इच्छाशक्ती प्रबळ, हे केव्हा होते माहितीये का? जेव्हा तुमची आवडती गोष्ट सुटते, मग नंतर काहीच वाटत नाही, मग ते काही विषयच राहत नाही. मग जे लोक बघा ना तुम्ही सक्सेस स्टोऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर प्रत्येकाला विचारा सक्सेस आहे तर त्यानं काहीतरी सोडलेलं आहे, आणि सुटला की माणूस मोठा झाला. तोपर्यंत नाही, कारण तोपर्यंत ते वेगळ्या भरमात असे सगळे मय आहेत. त्याला नंतर कळते कोणीच कोणाचं नाही, आणि मग तिथून पुढे ते स्वतः काम करते, स्वतः काम केलं की माणूस मोठा झाला. ठीक आहे मित्रांनो, अशा प्रकारे व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा. विशेष म्हणजे कमेंट करा. चांगला वाटू न वाटू तुमच्या कमेंटून मला प्रेरणा भेटते मित्रांनो. ठीक आहे, काहीतरी करायची, आणि तुमच्या कमेंटवरच ठरलेलं असते किंवा पुढचा व्हिडिओ घ्यायचा आहे नाही घ्यायचा आहे. पण समानार्थी, विरुद्धार्थी, एका शब्दाचे अनेक अर्थ, मनी, याच्यावरती आपल्याला डेली लेक्चर घ्यायचे, आणि ते पण एकदम प्रॉपर. मित्रांनो थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.